नमस्कार. आज राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून आपल्या महाविद्यालयानं जे वेबिनार आयोजित केलंय, त्या वेबिनारमध्ये आपल्याला दुसरे व्याख्याते लाभलेत. ते म्हणजे डॉक्टर दीपक शिकारपूर. डॉक्टर दीपक शिकारपूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात अभियंता आहेत. याच क्षेत्रामध्ये त्यांनी PhD ही संपादन केलेली आहे. जवळजवळ 16 वर्ष टाटा ग्रुपमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि हा व्यवसाय सांभाळत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागरूकता वाढवण्याचे कामही ते करत असतात. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानामुळं त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरतील वेगवेगळ्या संस्थांनी सन्माननीय सदस्यत्व बहाल केलेलं आहे. यापैकी काही संस्था आहेत महाराष्ट्र सायन्स अकॅडमी, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स. त्याचबरोबर ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरती असणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्येही संचालक म्हणून काम पाहत आहेत. केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचं जे संगणकीकरण करायचं काम आहे, म्हणजेच डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशन, यासाठी केंद्र सरकारनं जो टास्क फोर्स तयार केलेला आहे, त्या टास्क फोर्सचे डॉक्टर शिकारपूर सर हे सदस्य आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विज्ञान दिनाप्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. I am very happy to be amongst all of you. पुण्यातल्या प्रतिष्ठित TC कॉलेजनी आज मला इथं राष्ट्रीय विज्ञान दिवस या विषयावर माझी मतं मांडायला बोलवलेलं आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय सायन्स डे याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि याच विषयावर नवीन एज्युकेशन पॉलिसी पण काही महिन्यापूर्वी आपल्या देशात जाहीर झाली आणि त्याच्यात तंत्रज्ञान आणि शास्त्र याचा मोठा भाग असणार आहे आणि त्या विषयावर सुद्धा मी माझी मतं मांडेन. हे थोडा माझ्याविषयी, मी संगणक क्षेत्रात गेले 36 वर्ष काम करतोय आणि मी अनेक संस्थांमध्ये आणि कंपन्यांमध्ये इन्व्हॉल्ड आहे. माझ्या करिअरची सुरुवात मी टाटा ग्रुप मधनं केली होती, पण गेले 25 वर्ष मी विज्ञान प्रसार आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रसारासाठी अनेक उपक्रम आयोजित करतो, पुस्तकं लिहितो मराठीमध्ये आणि त्याचबरोबर मी परिषदा, काउन्सिलिंग आणि मुलांचं समुपदेशन यामध्ये मला खूप रस आहे आणि तो माझ्या आता जीवनाचं एक ध्येय आहे. पुण्यातील प्रतिथेश कायनेटिक उद्योग समूहाचा मी संचालक आहे आणि दिल्लीमधील ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या IT बोर्डचा मी एक नॅशनल मेंबर आहे आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर पण मी माझी 2019 ते 22 या कालावधीसाठी निवड झालेली आहे. फेब्रुवारी 28 हा जो राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे तो 1987 पासून आपल्या देशात साजरा करणं सुरू झालं, कारण शास्त्र हे आपल्या जीवनाचं एक फार मोठा अविभाज्य अंग आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः 21व्या शतकात सर्व गोष्टी जेव्हा व्हर्च्युअल झालेल्या आहेत आणि आपण बघतो की आपल्या आयुष्यात अनेक बदल घडलेले आहेत, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आता फार मोठा वाटा असणार आहे. आपल्याला प्रोफेसर रमण, ज्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं, यांच्याविषयी माहिती आहे.
आणि 28 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो त्यांच्याच कामाची एक आपण म्हणूया कौतुक किंवा त्यांच्या कामाला आपण दिलेलं एक सॅल्यूट म्हणू आपण. आणि ज्या व्यक्तीला नोबेल प्राइज फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचं मिळालं, तो रमन इफेक्ट आपल्या आयुष्यात आला, त्याला आपण सलाम करूया आणि आपण विज्ञान दिवस या दिवसाचं नक्कीच आपण सार्थक करूया. आपलं आयुष्य हे 2020 साली हे कळत नकळत फार वेगळ्या प्रकारे बदललं आणि कोविडमुळं आर्थिक गणित सर्व देशांची आणि बहुतांशी सर्व क्षेत्रांची ही मोठ्या प्रमाणात बदलून गेली. जवळजवळ सर्व क्षेत्र याच्यातून सुटली नाहीत. अनेक लोकांचे जॉब्स गेले, अनेक लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला, अनेक लोकांचे पगार कमी झाले आणि त्यामुळं लोकांची असं म्हणूया खर्च करायची मानसिकता ही खूप बदललेली आहे. वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम हे आता न्यू नॉर्मल म्हणजे स्मार्ट वे ऑफ वर्किंगचा आपला भाग झालेला आहे. आज मी हे गुगल मीटवर रेकॉर्ड करतोय, पण जर 2019 साली मला बोलवलं असतं तर मी प्रत्यक्षात तुमच्या कॉलेजमध्ये आलो असतो. आणि टीसी कॉलेजला मी इतर वेळेला 10 वर्षापूर्वी एकदा आलो होतो आणि अतिशय एक छान संस्था आणि मोठ्या प्रकारचं तुम्ही तिथं शैक्षणिक वातावरण केलेलं आहे. पण सध्या कोविड पॅन्डेमिकमुळं आपल्याला व्हर्च्युअल इंटरॅक्शनवरच समाधान मानायला लागतं. आपल्याला आवडो अथवा न आवडो, आपल्या शैक्षणिक सायकल किंवा जी आपली अकॅडमिक सायकल असते त्याच्यावर फार मोठा परिणाम या कोविडचा झालेला आहे. आणि तिथंच तंत्रज्ञान आणि शास्त्र हे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. किती लोकांना वाटत होतं 1.5 वर्षापूर्वी की मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरून भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जिथं विद्यार्थी आणि शिक्षक यांची भौतिक संवाद आणि त्यांच्या कॉलेजमध्ये येणं हे सगळीकडे अत्यावश्यक ठरलं होतं. आता त्याच सर्व घटकांनी ई लर्निंग आणि ई स्किलिंग हे आता ह्याच्यावर स्वतः प्रावीण्य पण मिळवलेलं आहे आणि आपल्या त्या आवडो अथवा न आवडो तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. गुंतवणूक हा या आपण बेभरवशाच्या कालावधीमध्ये आता एक महत्वाचा घटक ठरलेला आहे. आणि जिथं आपल्याला सिक्युअर म्हणजे जिथं तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करता येते त्याच ठिकाणी व्यक्ती गुंतवणूक करतायत. अनेक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना बघतात आणि ही एक चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीचं अन्न आपण खावं ज्याच्यामध्ये परत शास्त्र किंवा सायन्स आहेच. आणि सगळ्यात मला असं वाटतं की आपण जेव्हा ग्रीन म्हणतो किंवा आपलं वातावरण शुद्ध पाहिजे असं म्हणतो, आपण अनेक प्रकारे ओझोन लेअर आणि ह्या सर्व गोष्टीची चर्चा करतो की आपल्याला प्रदूषण कमी करायचंय. आणि त्यामुळं आता क्लीन एन्व्हायरमेंट किंवा स्वच्छ वातावरण पर्यावरण ही आता आपल्याला लक्झरी नसून अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे. हा थोडासा हलका भाग म्हणूया. पण 2019च्या दिवाळी अंकात ज्या कुठल्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं होतं की 2020 हे तुमच्या आयुष्यातलं सर्वात खूप भरभराटीचं आणि खूप चांगलं जाणारं वर्ष असेल तर त्या ज्योतिषाला नक्कीच तुम्ही भेटू इच्छिता. मी आपल्या समोर मुद्दे मांडण्यासाठी म्हणून मुद्दामून मांडतोय की शास्त्र आणि तंत्रज्ञान याचा आणि आपल्या जीवन पद्धतीचा फार जवळचा संबंध आहे. कोविडच्या आधी म्हणजे 2020 पर्यंत आपण कशा प्रकारे जीवन जगत होतो आणि 2021 नंतर आपण कशा प्रकारे जगणार आहोत. कारण आता सुद्धा कोविडच्या केसेस वाढल्यामुळं एक छोटस लॉकडाऊन मध्येच आपण आहोत आणि आपण फक्त प्रार्थना करूया की पुढच्या काही कालावधीत या केसेस कमी होतील आणि लॉकडाऊन कमी होईल. पण जोपर्यंत लस येत नाही आणि आपल्या प्रत्येकाला 2 लसी मिळत नाहीत तोपर्यंत ही भीती आणि हा कोविडचा राक्षस आपल्या मानगुटीवर बसणारच आहे. आणि त्यामुळं आपल्याला न्यू नॉर्मल किंवा नवीन जीवन पद्धती ही आपल्याला नक्कीच अंगीकारली पाहिजे. त्यामध्ये फ्रॉम होम हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्वाचा घटक असणार आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्हाला काम करायला लागेल. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला शिक्षण घ्यायला लागेल. आणि जी कुठली गोष्ट तुम्ही त्या गोष्टीच्या सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे सेवा देयकाच्या कडे जाऊन घेत होता तीच गोष्ट आता आपल्याला घर बसल्या मिळणार आहे. आणि ही एक
माझ्या दृष्टीनं कोविडमुळे घडलेली एक चांगली असं म्हणत नाही, पण एक वेगळी घटना आहे. पण याच ठिकाणी मी तुम्हाला मला आलेला वैयक्तिक अनुभव सांगतो. मी अमेरिकेला अनेक वेळा जातो. मी 20व्या शतकात साधारण एक 98 साली एकदा गेलो होतो. त्यावेळेला माझ्या शेजारी एक माझ्याहून उंच, म्हणजे तुमच्यापैकी किती लोकांना माहिती नाही, माझी उंची 6 फूट 3 इंच आहे. पण माझ्यापेक्षा उंच एक व्यक्ती येऊन बसली आणि त्याच्याकडे बंदूक होती. आणि मला वाटलं नाही हे काय चाललेलं आहे एकदम. म्हणून मी एअर होस्टेसकडे तक्रार केली की हे काय आहे. त्यांनी सांगितलं नाही, आमच्या देशामध्ये हे चालतं. म्हणून मग मी थोडासा घाबरलो होतो, पण ठीक आहे, त्या वागताना काही केलं नाही म्हणून मी बाहेर पडलो. नंतर मला असं सांगितलं गेलं की अमेरिकेमध्ये आर्म्स किंवा बंदुकी हा सर्रास विकल्या जातात. पण त्याच देशामध्ये 9/11 झालं 2च वर्षांनी, आणि सुरक्षा हा इतका महत्वाचा घटक ठरला की आता तिथं अमेरिकन एअरपोर्टमध्ये जायच्या आधी तुम्हाला 3 तास आधी जायला लागतं आणि तुमचं 3 वेळा चेकिंग होतं आणि अनेक गोष्टी तुम्हाला अलाउड नाहीयेत. आता ही जी सुरक्षा आपल्या जीवनाचा अंगभूत भाग बनली, तसंच कोविडमुळं अनेक गोष्टी आपल्या जीवनाचा अंगभूत भाग 2021 नंतर बनणार आहेत. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपल्या प्रायोरिटीज आणि आपल्या जीवन जगायच्या पद्धती या खूपच बदलणार आहेत. अंतरावर लोक ठेवणं हे आपल्या जीवन पद्धतीत नाही, कारण भारत हा गर्दीचा देश आहे. पण तरी सुद्धा आपण काही गोष्ट ज्याला आम्ही फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो, हे आता आपल्याला अंगवळणी पडणार आहे. मनोरंजन हे सुद्धा आता तंत्रिक होणार आहे, तंत्र मनोरंजन. आणि जिथं आपण बघतो की OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, शॉर्ट फिल्म्स आलेले आहेत. जे सिनेमे आपण पूर्वी थिएटरमध्ये जाऊन बघायचो ते आता ऑनलाईन बघायला मिळतात. आपल्या मोबाईल फोनवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही बघू शकता. पुस्तकं वाचायला तुम्हाला पुस्तकं आणायची गरज नाही, कारण इतकं ज्ञान आणि इतकी माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे की ह्या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या डिजिटल उपकरणातून बघू शकता. आणि त्यामुळे शिक्षण प्राप्तीच्या कल्पना पण बदललेल्या आहेत. आपण जे म्हणतो की दुकानात जाऊन, मॉलमध्ये जाऊन आपण शॉपिंग करायचो, त्या गोष्टी आता आपल्याला घर बसल्या पण मिळू शकतात. याच ठिकाणी मी आता उच्च शिक्षणाकडे वळतो. कारण उच्च शिक्षण हा आपल्या शिक्षण पद्धतीचा एक अंगभूत भाग आहे. आज माझं व्याख्यान ऐकणारे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, तुम्ही उच्च शिक्षणाचे घटक आहात, महत्वाचे घटक आहात. पण उच्च शिक्षणाचे तत्व काय किंवा उच्च शिक्षण का म्हणून मुलं घेतात? असं नाही की त्यांना घरी वेळ असतो किंवा पालकांच्याकडे खूप पैसे झालेत म्हणून ते उच्च शिक्षण घेतात, तर असं नाही. त्याचे अनेक पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे स्ट्रॉंग कॅरेक्टर अँड व्हॅल्यू सिस्टीम. तुमचं चारित्र्य हे अतिशय मूल्यवान असलं पाहिजे. तुम्हाला सामाजिक बदल आणि संक्रमण जे आपल्या देशात होतंय ते कळलं पाहिजे. त्याचबरोबर जागतिक आणि उच्च दर्जाच्या राष्ट्रीय तत्वांची पण तुम्हाला ओळख झाली पाहिजे. तुमचं संभाषण कौशल्य, आणि इथं मी इंग्रजी आणि जपानी या 2 भाषेचा उल्लेख करतो. या 2 भाषा तुम्हाला शिकल्या पाहिजेत. तर्कशुद्ध विचारसरणी आणि लॉजिकल थिंकिंग, आणि त्याचबरोबर विश्लेषक करायची पद्धती, याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. आणि इथंच थिअरी आणि प्रॅक्टिस याचा योग्य ब्लेंड आणि योग्य प्रमाणात ते मिळालं पाहिजे. याचं प्रमाण 50% असलं पाहिजे. जे आपण थेअरीमध्ये शिकता ते प्रात्यक्षिक किंवा व्यवहारात अवलंबून आणणं हे महत्वाचं आहे. आणि इथंच शास्त्राच्या बाबतीत पण ते तितकंच सत्य आहे. तुम्ही शास्त्र पाठ करणार का? आणि जी व्यक्ती शास्त्र पाठ करते आणि परीक्षेत लिहिते ती शास्त्रज्ञ का जी व्यक्ती जाऊन नंतर प्रयोगशाळेत जाते, त्याचे प्रयोग करते, भले त्याचे 10 प्रयोग फसतील पण त्यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळेल. प्रत्येकच व्यक्ती शोध लावेल असं मी म्हणत नाही, काय आपल्यापैकी काही लोक शोध पण लावतील. पण इथंच आपल्याला प्रात्यक्षिक आणि आपल्या लॅबोरेटरी वर्क हे खूप महत्वाचं आहे. आणि इथंच आपल्याला रिसर्च मेंटॅलिटी आणि इनोव्हेशन म्हणजे अभिनवताच याचा विकास करणं हे महत्वाचं आहे. आणि हे आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये पण आहे. आणि TC कॉलेजमधील सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या पूर्णपणे आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये, सिलेबसमध्ये आणि अकॅडमिक इम्प्लिमेंटेशन मध्ये याचा अंतर्भाव केला पाहिजे.
या सर्व गोष्टीत शेवटचे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. लर्नेबिलिटी म्हणजे शिकायची प्रवृत्ती. आणि 21व्या शतकात विद्यार्थी हा फक्त महाविद्यालयात असतो याच्यावर माझा विश्वास नाही. प्रत्येक व्यक्ती ही विद्यार्थीच असते. आणि तुम्ही जरी डिग्री घेऊन किंवा पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडाल, नंतर आपल्या व्यवसायाला उद्योगाला लागाल, पण तुम्ही तरी सुद्धा विद्यार्थीच असणार आहे. कारण रोज तुम्हाला काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. आणि ह्यासाठी लर्नेबिलिटी हे एक स्किल, हे आपल्या शैक्षणिक उच्च शिक्षण धोरणामधलं एक महत्वाचं धोरण आहे. आणि शेवटचा मुद्दा एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगारक्षम विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व करणं, हे आपल्या शिक्षणाचं धोरण आहे आणि हे प्रत्येकाने अभ्यासक्रमात आणलं पाहिजे. इथं दोन गोष्टीबद्दल आपण बोलूया. राईट टू एज्युकेशन जो आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे, नॅशनल पॉलिसीमध्ये आहे. साधारण 15 वर्षापूर्वी राईट टू एज्युकेशन पॉलिसी आली. पण माझ्या मते राईट टू एज्युकेशन बरोबरच राईट एज्युकेशन हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी सगळं शिकू शकतो का? तर असं नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्या व्यक्तीमध्ये गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येक व्यक्तीची बलस्थानं वेगळी आहेत. त्याचं स्वॉट अनालिसिस करून, काउन्सिलिंग करून, ऍप्टिट्यूड टेस्ट करून कुठल्या प्रकारचं शिक्षण या व्यक्तीला योग्य आहे ते देणं, हे प्रत्येक शिक्षकाचं आणि शैक्षणिक संस्थेचं उद्दिष्ट असलं पाहिजे. कारण आपल्याकडे अनेक ब्रँचेस आहेत, पण ह्या ब्रँचेसमध्ये कोणाला सुटेबिलिटी जास्त आहे हे जर आपल्याला कळलं तरच उद्याची रोजगारक्षम आणि उच्च दर्जाची विद्यार्थी बाहेर पडतील. आणि इथंच आपल्याला ज्या समस्या आहेत त्याचा पण उहापोह केला पाहिजे. कारण भारतभर उच्च शिक्षणामध्ये सगळीकडे म्हणलं जातं की शिक्षकांची नक्कीच कमतरता जाणवते, चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण मिळत नाही. आणि याच ठिकाणी आपल्याला कंटेंट म्हणजे जे आपला अभ्यासक्रम आहे आणि ते मोड ऑफ डिलिव्हरी जे आहे ते बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. मास पर्सनलायझेशन हा इथला एक महत्वाचा शब्द आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठ हे मास प्रोडक्शन मॉडेलमध्ये शिक्षण देतात. मास प्रोडक्शन म्हणजे काय? तर हेनरी फोर्डने 1920 साली अमेरिकेत जे वाहनं बनवण्यासाठी मॉडेल आणलं. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल, हेनरी फोर्डने 1920 साली ठरवलं होतं की मी फक्त काळ्या गाड्या बनवणार. आणि त्यांनी मास प्रोडक्शन मॉडेल आणून कॉस्ट कमी केली, किमती कमी केल्या, पण गाडी काळीच होती. आणि 1920 ते 40 20 वर्ष अमेरिकन लोक फक्त काळ्या गाड्या वापरत असत. जे हेनरी फोर्डनी प्रोडक्शनच्या बाबतीत केलं, उत्पादनाच्या बाबतीत केलं, तेच दुर्दैवाने मी अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठात उच्च शिक्षणाच्या बाबतीत घडताना बघतो. एक वर्ग घ्या, त्या वर्गात 100 विद्यार्थी बसवा, मग एक शिक्षक नावाचा एक सुपरमॅन येईल, सुपरमॅन किंवा सुपरवुमन, आणि एक 45 मिनिटाचा तास किंवा तासिका घेईल. आणि असे अनेक तास जातात आणि आपण हे विसरून जातो की आपल्या वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी, ज्याला मी लर्नर हे नाव दिलेलं आहे, हा वेगळा आहे. त्याची बौद्धिक क्षमता वेगळी आहे, त्याची विचार करायची प्रक्रिया वेगळी आहे, त्याची सामाजिक बॅकग्राऊंड, आर्थिक बॅकग्राऊंड ही वेगळी आहे, त्याचा स्तर वेगळा आहे. या सर्व लोकांना एकत्र शिकवू शकत नाही तुम्ही. आणि इथंच आपल्याला लर्नर सेंट्रिक एज्युकेशन, जे फक्त तंत्रज्ञानानेच होऊ शकतं, कारण हे तुम्ही एका वर्गात बसून शिकू शकत नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकायच्या कल्पना वेगळ्या असतात, त्याचे शिकायच्या वेळा वेगळ्या असतात. एखाद्याला पहाटे उठून शिकावं असं वाटतं, एखाद्याला रात्री उठून शिकावं असं वाटतं. आता हे सगळं तो महाविद्यालयात तर शिकू शकत नाही. आणि इथंच आपल्याला ऍप बेस्ड, ई लर्निंग बेस्ड मॉडेल हे उपयोगी येणार आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. शिक्षक आणि अकॅडमिक काउन्सिल खूप चांगल्या हेतूनं मोठं सिलेबस आपल्याला देतो, मग आपण त्यातला बराचसा भाग शिकवतो. पण सध्या कोविडमुळे ही सायकल पण कमी झाली आहे, त्यामुळे किती तुम्ही सिलेबस मधनं शिकता हा एक वेगळाच प्रश्न आहे. आता विद्यार्थी परीक्षेसाठी किती त्यातलं आकलन करतात आणि स्मरणशक्तीद्वारे त्यांना आठवतं हा एक वेगळा भाग आहे. आणि शेवटी ते परीक्षेत लिहितात किती हा वेगळा भाग आहे. हे तुम्ही शेवटी बघितलं पाहिजे. हे असेल तर आत्ताच्या युवा पिढीच्या पुढच्या मेनली त्यांच्या पुढचे प्रश्न आहेत ते आपण बघितले पाहिजे. मी करिअर काउन्सिलिंग करतो आणि युवा पिढी आणि जे व्यावसायिक आहेत त्यांना मी वारंवार भेटत असतो. त्यांच्या पुढचे प्रश्न, रोजगार क्षमता, काय करून मला चांगली नोकरी मिळेल. आणि आता उद्योग क्षेत्र ह्याच्यात फारसं लक्ष घालू इच्छित नाही.
उद्योगाचं म्हणणं आहे की शैक्षणिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम व्हावं. आम्हाला ती जबाबदारी फारशी देऊ नये आणि इथंच आपल्याला स्किल अपग्रेड आणि इंडस्ट्रीच्या मध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याचा अभ्यास करून ती कौशल्य देणं हे आपल्याला महत्वाचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मल्टिपल डिग्रीज, ड्युअल डिग्रीज याच्यावर पण भर दिला पाहिजे आणि ह्या दृष्टीनं आपला प्रत्येक विद्यार्थी प्लस प्लस झाला पाहिजे. तुम्ही BBA, BCA, MCA कुठलाही कोर्स कराल तो प्लस प्लस म्हणजे 2 अधिक कौशल्य त्याच्याबरोबर जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही प्लस प्लस होता. त्याचबरोबर अजून एक मला मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे टीम वर्क म्हणजे संघभावना वर्सेस आत्मकेंद्रित वृत्ती. दुर्दैवाने अनेक विद्यार्थ्यांत मी आत्मकेंद्रित वृत्ती बघतो. मला एकट्याला अभ्यास करायचा आहे, मला एकट्याला पास व्हायचं, मी एकटाच पहिला येणार, ही आत्मकेंद्रित वृत्ती झाली. पण उद्योगांमध्ये या वृत्तीचा अजिबात फायदा होत नाही, पण तिथं संघभावना लागते आणि ही संघभावना आपल्या शैक्षणिक कालावधीमध्ये आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढते. गॅदरिंग्स, ड्रामॅटिक्स, स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा, या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा अपेक्षित आहे. माझी अशी धारणा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी अशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये, ज्याच्यामध्ये ऍडव्हेंचर टुरिझम आहे, ट्रेकिंग आहे, हायकिंग आहे, क्रीडा प्रकार आहेत, किंवा जर तुम्हाला आर्ट मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही थिएटरवर जा, स्टेजवर जा, हे सगळं तुम्ही केलं पाहिजे, गॅदरिंग मध्ये भाग घेतला पाहिजे, तरच तुम्हाला संघभावनेचं शिक्षण आपल्या शैक्षणिक काळात मिळेल. आणि अनेक मी विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे की ज्यांना खूप चांगले मार्क पडतात, त्यांना फर्स्ट क्लास फर्स्ट वगैरे येतात, पण उद्योगामध्ये ते यशस्वी होत नाहीत. त्यांना उद्योग सांगतो की यू आर नो गुड टू मी. ह्याचं कारण काय असतं? ह्याचे बरीच कारण आहेत. त्यातलं एक तर थिअरी बेस्ड एज्युकेशन वर्सेस प्रॅक्टिकल हा एक मुद्दा आहे, आणि दुसरं म्हणजे आत्मकेंद्रित म्हणजे इंडिव्हिज्युअल वर्किंग आणि टीम प्लेअर. ज्या विद्यार्थ्यांमध्ये ही संघभावना वाढते ते विद्यार्थी हे जीवनामध्ये जास्त यशस्वी होतात. त्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की आपण भारत हा त्या दृष्टीनं नशीबवान देश आहे. भारतामध्ये युवा पिढी ही खूप ठासून भरलेली आहे आणि भारताची सरासरी आयुर्मान हे 20 ते 25च्या मध्ये आहे. त्या सर्वांना जर आपण उत्कृष्ट कौशल्य दिली तर आपण एक विकसित देश होऊ शकतो. जे तेलानी मध्यपूर्वेत केलं तीच गोष्ट जर आपण उत्कृष्ट कौशल्य युवा पिढीला दिली तर प्रत्येक भारतीय मेंदू हा या कौशल्याच्या कलईला जाऊन एक उत्कृष्ट निर्मिती करू शकतो. या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे की भारत हा एकमेव देश आहे जो तरुण आहे आणि आपल्याकडे जवळजवळ 5 कोटीहून जास्त जे यंग टॅलेंट, ज्याला मी IT म्हणतो, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज इंडियन टॅलेंट, आणि हे जर राईटली स्किल्ड झालं तर ही आपली ग्लोबल करन्सी म्हणजे जागतिक आपले मुद्रांक होऊ शकतं. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की तुम्ही जेम्स बॉन्ड सारखे कमांडो व्हायचा प्रयत्न करा. कमांडो ही एक मानसिकता आहे. कमांडो हा कोण असतो तर तो कौशल्यावर कौशल्य शिकत असतो. पुण्यामध्ये खडकवासल्याला एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणून एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आहे, ज्यांचं उद्दिष्टच आहे की तिथं दरवर्षी 300 कमांडो बाहेर पडतात आणि हे कमांडो मल्टी फेरस असतात. त्यांना अनेक गोष्टी करता येत असतात. लाईव्हलीहूड स्किल्स, टेक्निकल स्किल्स, सायंटिफिक स्किल, त्याचबरोबर व्यवहार ज्ञान, अशा अनेक गोष्टी त्यांना माहिती असतात. ही मानसिकता आपल्या उच्च शिक्षण पद्धतीत लवकरात लवकर आली पाहिजे. याच ठिकाणी आपण एक उहापोह करू की तंत्रज्ञान आता कुठं चाललेलं आहे. तंत्रज्ञानात एकत्रीकरण हा एक मोठा प्रवाह आहे, त्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतात. अनेक डिजिटल उपकरणं ही आता एक होत चाललेली आहे. एम्बेडेड कॉम्प्युटिंग या प्रवाहामुळं वैयक्तिक संगणक आणि कॉम्प्युटिंग हे वेगळ्या प्रकारचं होत आहे, आणि त्यामुळं संगणक म्हणजे काय हे सुद्धा आता आपल्याला काही वर्षानंतर विचारायला लागणार आहे. आपली युजर इंटरफेस म्हणजे आपण संगणकाशी किंवा स्मार्टफोनशी आता जे कीबोर्ड माऊस किंवा टाईप करतो हे काही वर्षातच बदलून ते जास्तीत जास्त स्पीच एनेबल्ड आणि टच स्क्रीन बेस्ड असणार आहे. त्यामुळे उद्याचे संगणक किंवा उद्याचे लॅपटॉप हे कीबोर्ड रहित असतील असं मला वाटतं. इंटरनेट हा या सगळ्याचा बॅकबोन आहे, पाया आहे असं आपण समजू. फक्त या क्षेत्रात अजून एक मोठा चॅलेंज आहे, आणि तो चॅलेंज म्हणजे ग्रेड. आपल्याला नवीन शिकायला लागतं, आणि जर आपण नवीन शिकला नाही तर AI बेस्ड
कृत्रिम बुद्धिमत्तेचा संगणक तुम्हाला सांगेल की तुम्ही नवीन शिकला आणि तुम्ही नवीन शिकल्याशिवाय माझा वापर करू नका, बिकॉज यू आर नॉट फिट टू यूज. आपण आता शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा विचार करूया. ही सर्व तंत्रज्ञान 2021 नंतर आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं तर तिथंच वेळ जाईल आणि ह्यातल्या प्रत्येक विषयावर किमान 1 तासाचं भाषण मी देऊ शकतो, पण आजचा तो विषय नाही. मी या सगळ्याचा एक आढावा घेतो आहे. मोबाईल फोन पासून RFID टॅग्स, SaaS, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर व्यावहारिक आणि व्यावसायिक परिणाम होणार आहे. व्हॉइस बेस्ड इंटरफेस ही पण महत्वाची आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी आपलं जीवन कळत नकळत बनणार आहे. पण हे तंत्रज्ञान आणि अनालिटिक्स म्हणजे पृथक्करण, माहितीचं पृथक्करण, हे एकत्र होऊन जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल हे पुढच्या दशकामध्ये आपल्याला घडलेले दिसतील. अनेक उदाहरण आहेत त्याची. तुम्ही जर गुगलवर गेलात, सर्च केलं तर तुम्हाला दिसतील. आपण जर एखाद्या मॉलमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन स्टोअरवर जाऊन काही विकत घेतलं तर आपल्या युजेज पॅटर्न वरून गेल्या 5 वर्षाच्या तो स्टोअर तुम्हाला ते रिमाइंड करेल की तुम्ही ही गोष्ट विसरला आहात का. कारण त्यांनी हे ठरवलेलं आहे की हा वापरकर्ता आपल्या ऑनलाईन पोर्टलवर आला की तो ह्याच प्रकारे खरेदी करेल आणि मग त्यातली एखादी गोष्ट तुम्ही विसरला असेल तर ते तुम्हाला स्मरण द्यायचं काम ते सॉफ्टवेअर करेल. हे पूर्वी दुकानदार जो आपल्या किराणा मालाच्या दुकानात बसत होता त्याचे प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिक संबंध होते, नातेसंबंध होते आणि त्यांच्याशी चर्चा करायचा तो, त्यांचे अनेक सुखदुःखात सहभागी व्हायचा. आता हे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे संगणक करणार आहे आणि इथंच तुम्ही अलेक्सा किंवा सिरी सारखी यंत्र बघितली तर हे यंत्र तुम्हाला आठवण करून देईल, तुमच्याशी गप्पा मारेल. जर तुमचा आज वाढदिवस असेल तर हॅपी बर्थडे म्हणेल, मग आज काय करणार आहे. हे सगळं जे मानवी भावभावना आहेत ते आता यंत्रामध्ये अंतर्भूत झालेले आपण बघू. पण या सगळ्याचा व्यवसायामध्ये, व्यावहारिक जीवनात किती मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी बदल घडवणार आहेत. आपण वाहतुकीचं उदाहरण घेऊ. उबर आणि ड्रायव्हरलेस कार्स मुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार आहे. असं म्हटलं जातं की अजून 20 वर्षानंतर व्यक्तीला वाटेल की आपण गाडी विकत कशाला घ्यायची आणि गॅरेज आणि ही स्पेस किंवा ती जागा वाया कशाला घालवायची. जर मी घराबाहेर पडलो आणि शिट्टी मारली नाही पण मी क्लिक केलं की जर 5 मिनिटात गाडी येणार असेल तर मी कशाला विकत घेऊ गाडी. आणि आता गाडी चालवणार कोण. हे आता टेस्लानी पण केलेलं आहे आणि प्रगत देशांमध्ये ड्रायव्हरलेस ट्रक्स आणि ड्रायव्हरलेस कार्स आहेत. स्वयंचलित तंत्रज्ञानाने हे घडत आहे. त्यांच्या देशात प्रश्न वेगळे आहेत पण आपल्या देशामध्ये सुद्धा जिथं दुर्गम भाग आहे, जिथं चांगला ड्रायव्हर मिळत नाही. आता हा पण भारतातला प्रश्न आहे. आपण म्हणतो की आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे पण चांगला ड्रायव्हर मिळत नाही आणि हे जर सत्य घटना असेल तर मग ड्रायव्हरलेस कार हे तंत्रज्ञान तुम्ही अंगीकारली पाहिजे आणि मला असं वाटतं की ते आपल्याकडे नक्की येईल. जे उबरने केलं तेच आता इतर क्षेत्रात घडतंय. वैयक्तिक शिक्षण हे बैजू आणि खान अकॅडमी अतिशय मोठ्या प्रमाणात देत आहे. जगामधलं सर्वात मोठं हॉटेल हे Airbnb आहे, जे $10 पासून ते $10,000 पर्यंतच्या रूम्स तुम्हाला देऊ शकतं. रोबोटिक सर्जरीज हे आपल्या जीवनात क्रांती करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की भारत सारख्या खंडप्राय देशामध्ये तिथं उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा तळागाळापर्यंत जाता येत नाही कारण चांगले सर्जन मिळत नाहीत, चांगले डॉक्टर फिजिशियन मिळत नाहीत. इथंच तुम्हाला तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवताना दिसेल. व्यक्ती नाही पण रोबो येऊन सर्जरी करेल, फिजिशियन नाही पण इमोटिव्ह रोबो येऊन तुमच्याशी चर्चा करेल, तुम्हाला काय होतंय मग मी तुम्हाला प्रिस्क्राईब करतो. हे सगळं रोबो करू शकेल. यामध्ये ड्रोन्स हे जे आता आपण थोड्या प्रमाणात घडताना बघतो पण भारत सारख्या खंडप्राय देशामध्ये कुरिअर सगळीकडे जात नाहीत, पत्र ही वेळेवर पोचत नाहीत. मग ड्रोननी कदाचित ती लवकर जाऊ शकते. मनोरंजनाच्या बाबतीत आपण नेटफ्लिक्सचं उदाहरण बघितलं आणि पैसा हा हळूहळू चलनी भागातून जाऊन पेटीएम सारख्या ऑनलाईन पेमेंट पोर्टलवर तयार होते. अशी अनेक आहेत, भीम ऍप पण आहे. आता मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचा उहापोह केला तर आपण उच्च शिक्षणात तंत्रज्ञान कसं वापरू शकतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नॉलेज रिपॉझिटरीज. ज्ञानाचे भांडार आपल्याला उपलब्ध आहे आणि इथं शिक्षकांना मी विनंती करतो की विद्यार्थी शिक्षक नातेसंबंध हा 21व्या शतकात कळीचा मुद्दा असणार आहे. जे शिक्षकांना येतं
तेच विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि शिक्षकांनी पण अशी भूमिका नाही घेता कामा. शिक्षकांनी सुद्धा सांगायला पाहिजे की मला येत नाही, पण ही गोष्ट आपण दुसऱ्या नॉलेज रिपॉझिटरीकडनं शिकू. कारण जगामध्ये असं कुणीच म्हणू शकत नाही की मला सगळं येतं. अशी जगामध्ये कुठलीच व्यक्ती नाही. काहीतरी त्यांना नाहीच येत असतं. आणि त्यावेळेला आपल्याला इतर ई शिक्षक, व्हर्च्युअल शिक्षक, मेंटॉर्स हे तुम्हाला कामाला येतील. आणि याच ठिकाणी इंडस्ट्री मेंटॉर्स महत्वाचे आहेत. काउन्सिलर जे तुम्हाला कोच सारखं काम करतील. पीअर रिव्ह्यू म्हणजे विद्यार्थी एकमेकांशी बोलून स्वतःचं समुपदेशन करू शकतील. आणि इथंच मला असं वाटतं की ग्रंथालय आणि सेल्फ स्टडी म्हणजे स्वतः अभ्यास करायची वृत्ती हे आपल्या पुढच्या आगामी शैक्षणिक यशाचं गमक आहे. कारण परीक्षा हे मूल्यमापनाचं साधन नाही हे आता सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि इथंच तुम्हाला व्यावहारिक जगातील व्यवहारात आपल्याला अंगीकारता येणारे आणि यशस्वी होणारे रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स लागणार आहेत. इथं ई लर्निंग किंवा IT एनेबल्ड एज्युकेशन कडे जे कोविडमुळे आपल्यावर लादलं गेलं याचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि इथं मधला जो घटक आहे तो लर्नर आहे. मला असं वाटतं की IT एनेबल्ड व्हर्च्युअल एज्युकेशन मध्ये लर्नर सेंट्रिक एज्युकेशन हे चांगलं देता येतं. कारण लर्नर म्हणजे विद्यार्थी स्वतः ठरवतो की आपल्याला काय शिकायचंय, कधी शिकायचंय आणि किती वेळ शिकायचंय. आणि हे तो स्वतः करू शकतो. अनेक प्रकारचं कंटेंट प्रत्येक कोर्स आणि प्रत्येक अभ्यासक्रमाचं विस्तृत उपलब्ध आहे. फक्त ते बरं वाईट काय हे तुम्ही आपल्या शिक्षकांशी बोलून ठरवा. आणि मला असं वाटतं की आपल्या TC कॉलेजने सुद्धा ऑनलाईन एज्युकेशन केलंय, ते पण तुम्ही नक्कीच वापरू शकता. ही जी इकोसिस्टीम आहे ही आपल्या जीवनामध्ये आता आली पाहिजे. याच्यामध्ये विद्यापीठ आहे, आपला महाविद्यालय आहे, प्लस फॅसिलिटेटर्स आहेत, फॅकल्टी म्हणजे शिक्षक आहेत. आता एक नवीन तुम्ही टर्म बघितली इंडस्ट्री मेंटॉर किंवा ई मेंटॉर्स. हे ई मेंटॉर्स कोण आहेत तर अनुभवी व्यावसायिक, आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी, आपलीच वडील भावंड यांच्याशी आपण व्यावहारिक चर्चा करू शकतो. आणि पूर्वी हे उद्योग घटकांना शैक्षणिक वातावरणात आणणं अवघड होतं, कारण त्यांना वाटायचं की मी एवढा लांब काम करतो, मी कधी येऊ. पण आता व्हर्च्युअल मॉडेलमध्ये हे अतिशय सहज शक्य आहे. प्रत्येक औद्योगिक व्यावसायिक आपल्या आठवड्यातनं किमान 2 तास शैक्षणिक कामासाठी देऊ शकतो. आणि तुमचाच जर तो माजी विद्यार्थी असेल तर तो अति आनंदाने देईल. पण या लोकांची सूची करून त्यांना प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला आयडियली एक मेंटर असला पाहिजे. आणि हे देणं हे मला असं वाटतं की महाविद्यालय आणि शिक्षकांचं कर्तव्य आहे. आपल्या जीवन पद्धती तर बदललेल्याच आहेत आणि या पद्धतीमध्ये आपण सेवाभावी किंवा सर्व्हिस फोकस्ड असणार आहोत. पण विद्यार्थ्यांना सगळं पटकन लागतं, त्यांना वेळ नाहीये. यामध्येच आपल्याला मोबाईल फोनचे उपयोग होतो. गेल्या अनेक वर्षात सर्वात वेगानं विकसित झालेलं आणि वापरलं जाणारं हे एक तांत्रिक रिव्होल्युशन किंवा क्रांतिकारी उपकरण आहे असं आपण म्हणूया. आणि आपल्या देशामध्ये ह्या सर्व गोष्टींमुळे ज्ञान हे दर 11 तासाला दुप्पट होतं. कारण इतक्या प्रकारे ज्ञानाचं एक्सप्लोजन किंवा एक्सपोर्ट होत असतो. अनेक प्रकारे सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून ते लगेच त्याचा प्रसार पण होतो. फक्त हे आपल्याला कुठलं पाहिजे आणि कुठलं नाही हे कळायला मेंदू किंवा आता ह्याच्यामध्ये सुद्धा AI घुसणार आहे. वेअरेबल इंटरनेट म्हणजे परिधान करणारं तंत्रज्ञान हे आपण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत. वेअरेबल आपले शर्ट आपण जे घालू ते घड्याळ किंवा चष्मा अशा सर्व गोष्टींमध्ये चिप्स असून तिथं विचार करायची क्षमता असणार आहे. गुगल ग्लास नावाचं तुम्ही गुगल करून बघा. गुगल ग्लास मध्ये कॅमेरा आहे आणि समोर येणाऱ्या व्यक्तीच्या कॅमेराचं विश्लेषण करून ते फेसबुक प्रोफाईलशी मॅच करून तुम्हाला मेसेजेस येतील तुमच्या मोबाईल फोन की समोर असणारी व्यक्ती ही असायची शक्यता आहे. आणि मग त्यांच्याशी तुमची काय इंटरॅक्शन आहे असं सुद्धा असू शकेल की तुम्हाला गुगल ग्लास सांगेल की अजून 50 मीटरवर एक व्यक्ती आहे जी तुम्हाला 500 रुपये उधार देत आहे, अशी व्यक्ती तुमच्याकडे येते. आता हे ज्ञान गुगल ग्लास आणि त्याच्या पृथक्करण करणाऱ्या AI मुळे कळू शकतं तुम्हाला. आणि हे तंत्रज्ञान तुम्ही अशा प्रकारे व्यवहारात आणू शकता. आणि अशा शास्त्र आणि अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात तुम्हाला घडताना मिळणार आहेत. जवळजवळ प्रत्येक गोष्ट RFID टॅग्स टॅग केली असेल आणि त्यामुळे तिचं ट्रॅकिंग हे अतिशय सहज शक्य होणार आहे. विचार करणारे संगणक
आपण स्टीफन हॉकिंग नावाचं एक मोठं नाव ऐकलं असेल. स्टीफन हॉकिंग हे गेले 20 वर्ष, त्यांचं दुर्दैवाने 2017 साली निधन झालं, पण त्याच्या आधी ते विकलांग होते, बहुविकलांग, आणि ते व्हीलचेअरवर होते, ते कोमॅटो स्टेजमध्ये होते, त्यांना हात हलवता येत नव्हता, त्यांना काहीच आपले बॉडी पार्ट्स किंवा शरीर हलवता येत नव्हतं, पण तरी सुद्धा मोटोरोलाने दिलेल्या एका विशिष्ट संगणकामुळे, IBMचा पण त्याच्यात सहभाग आहे, की त्यांच्या मनातल्या विचारांच्या जोरावर ते संगणक वापरू शकत असत. अशा बहुविकलांग कोमॅटो स्टेजमध्ये या व्यक्तीनं 12 पुस्तकं लिहिली, अनेक शोध लावले, अनेक व्याख्यानं दिली, अनेक पेटंट्स घेतले. जे तंत्रज्ञान स्टीफन हॉकिंगने 20 वर्ष वापरलं ते सर्वसामान्य माणूस सुद्धा वापरू शकेल, आणि ही एक शैक्षणिक क्रांती आपल्या जीवन पद्धतीची आहे. आपण असं म्हणूया की संगणक हे आता आगामी दशकात आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान होतील. व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटीमुळे कदाचित दूरदर्शन तुम्हाला दिसणार नाही. आपल्यापैकी अनेक लोक ड्रोन वापरतील, आपण अनेक वेळा ड्रायव्हरलेस कार्स पण वापरू, 3D प्रिंटर्स वापरू, या सर्व गोष्टींचा वापर करू. पण ह्या सगळ्याचा पाया काय? ह्या सगळ्याचा पाया म्हणजे ग्राहक हा व्यापारापेक्षा जास्त बलिदान होणार. याच ठिकाणी नेटवर जो व्यवसाय चालतो त्याचे काही वेगळे नियम आहेत. सगळीकडे माहिती आहे, ती सगळ्यांना मिळाली पाहिजे. वैयक्तिक माहितीला व्हॅल्यू आहे, याच्यावर अमेरिकेपासून सर्व देशात मोठी चर्चा होते. तुमची व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असणारी माहिती ही तुमची आहे का त्यांची आहे, याच्यावर वाद आहेत. फेसबुकचं म्हणणं आहे की मी तुम्हाला फुकट वापरायला देतो, त्यामुळे तुमचा या माहितीवर हक्क नाही, आणि ह्याच्यावर जे कायदेशीर बाबी आहेत या अतिशय तकलादू आहेत. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की सोशल मीडियावर तुम्ही काळजीपूर्वक माहिती द्या. आपल्या जगात जे, आपल्या जीवनात जे सगळं घडतं ते सोशल मीडियावर टाकायची गरज नाहीये, कारण त्याचा गैरवापर पण होऊ शकतो. आणि यामुळेच माहिती ही इतकी महत्वाची आहे की जी गोष्ट 20 वर्षापूर्वी तेलाला होती, आणि हे मुकेश अंबानींचं रिलायन्सच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मधले 2018चं वाक्य आहे, डेटा इज टुमॉरोज ऑइल. ही फील्ड्स, आणि रिलायन्सला वाटतं की अजून 10 वर्षांनी रिलायन्स जिओ हे रिलायन्स इंडस्ट्रीज पेक्षा मोठं होईल. याचं कारण हेच आहे. आणि त्यामुळं आपल्या आगामी जीवन पद्धतीमध्ये आपण मशीन लर्निंग, AI वगैरे ह्या गोष्टी वापरून आपल्याला मशीन हे आपल्या जीवनात वेगळ्या प्रकारचं स्थान घेईल, आपल्याला ते गायडन्स देईल, आपल्याला कोचिंग देईल, आपल्याला चांगली माहिती देईल. जी गोष्ट आपण विसरतो, कदाचित तुम्हाला तुमच्या गोष्ट आयुष्यात घडणाऱ्या मिसिंग गोष्टी तुम्हाला तंत्रज्ञान देईल. आणि त्यामुळं आपला फोन हा एक आपल्या जीवनाचा इतका मोठा घटक असेल की तो तुम्हाला ओळखेल. तुम्ही जवळ आलात की तुम्हाला ओळखेल. तो बायोमेट्रिक हा एक भाग झाला, पण तुमच्या युजेज पॅटर्नवरून ओळखेल. आणि त्यामुळं चार्जिंग आणि त्याला ऊर्जा देणं हा एक मोठा व्यवसाय असणार आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, तर तुमची मानसिकता विद्यार्थ्यांनो ही बदलली पाहिजे. तुमची व्हिजन किंवा तुम्हाला असं वाटतं ती दृष्टी ही जागतिक असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही जागतिक भाषा शिका. माझी कळकळीची विनंती आहे की इंग्लिश आणि जपानी शिका. मी TC कॉलेजचे ट्रस्टी चकोर गांधींबरोबर मी आज दुपारी होतो, त्यांना पण मी विनंती केली आहे की आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जपानी भाषा शिकवा. तुमचं आयुष्य या एका गोष्टीमुळे बदलेल. ते काय हे आज मी सांगत नाही, पण याच्यावर आपण नंतर चर्चा करू शकतो. उच्च शिक्षणामध्ये आणि व्यावसायिक जिथं जास्त गरजा आहेत तिथं जपानी भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. कौशल्य ही किमान 2 तुम्ही आपल्या सिलेबसच्या बाहेरची घेतली पाहिजे, जी आपल्या शैक्षणिक बॅकग्राऊंड प्रमाणे बदलतील. IT मध्ये वेगळी असतील, कॉमर्स मध्ये वेगळी असतील, सायन्स मध्ये वेगळी असतील, पण ही कौशल्य जी व्यवहाराशी निगडीत आहेत ती तुम्ही घेतली पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही अशी मानसिकता घेतली पाहिजे की कुठल्याही उद्योगात तुम्ही मला टाका, मी 30 दिवसात बिलेबल, म्हणजे तिथं रुळून जाईल. मला उद्योगाला खूप शिकवायची गरज नाही. आणि इथंच तुमचा व्यक्तिमत्व विकास, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे मी असं म्हणतो की पाठ करून शिकणं आणि गोष्टी सोडवणं, तर ही सोडवण्याची वृत्ती, आउटकम ड्रिव्हन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड ही खूप महत्वाची. इथंच आपल्याला कळेल की एज्युकेशन किंवा शैक्षणिक धोरण 21व्या शतकात हे पूर्णपणे बदलणार आहे, आणि बदललेलं पण आहे. एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनात्मक शिक्षण, एज्युकेशन अँड डिमांड इंटरनेट बेस्ड,
जगामधल्या सर्वोत्कृष्ट फॅकल्टीज तुम्हाला शिक्षण देतील. मूल्यमापन हे फक्त परीक्षा आहे की परीक्षका नसून असेसमेंट बेस्ड असेल. आणि मला असं वाटतं की 20 वर्षानंतर ज्या पद्धतीने आपण परीक्षा घेतो ते बंद झालेलं असेल, कदाचित आधी पण होईल. मूल्यमापन म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये येता तिथपासनं तुमचं मूल्यमापन सुरू होईल. आता त्याला काही मार्क असतील, मला असं वाटतं की त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. तुम्ही इंटर्नशिप्स किंवा प्रकल्पावर काम केलं तर त्याला जास्त क्रेडिट पॉइंट्स दिले पाहिजेत. आणि इथंच आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये अनेक उच्च विद्यापीठ येणार आहेत, नवीन तयार होणार आहेत. आणि त्यामुळं आपण एखाद्या विद्यार्थ्याला अनेक विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला ऍडमिशन घेता येईल. आणि ह्याच वेळेला एज्युकेशन प्रोसेस रिइंजिनिअरिंगवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्या शैक्षणिक धोरणात आणू शकतो. 20व्या शतकाचं एज्युकेशन डावीकडे, व्हॉटएव्हर इज ऑन द लेफ्ट इज लेफ्ट, व्हॉटएव्हर इज ऑन द राईट इज राईट. तुम्ही बघा, याच्यामध्ये क्रांतिकारी बदल आपल्याला घडताना दिसत आहेत. याच्यामध्ये एक संजय सिंघानिया म्हणून मी एक टर्म टाकलेली आहे, गजनी मधला आमिर खान, हा तुम्ही आठवा. त्याला एक रोग होता, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. तो दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना असतो. आणि हे विद्यार्थी परीक्षार्थी विद्यार्थी असतात. ते परीक्षेच्या 10 दिवस आधी जागे होतात, मग सिलेबस शोधतात, पुस्तकं शोधतात, मग काहीतरी पाठ करतात आणि मग परीक्षेला बसतात. आणि जर ते पास झाले तर त्याला योगायोग म्हणतात. पण नंतर त्यांना तोच पेपर 10 दिवसांनी दिला तर किती मार्क पडतील हा संशोधनाचा विषय आहे. कारण शॉर्ट टर्म मेमरी लॉसमुळे काय होतं, तर ज्ञानाचं बाष्पीभवन होतं. ज्ञानाचं बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन ऑफ नॉलेज, पाण्याचं नव्हे. आणि ही वृत्ती बदलणं आणि टाकणं हे आज राष्ट्रीय विज्ञान दिवशी मी आपल्याला विनंती करतो की ही घोकाणी ओका आणि पाठांतरी वृत्ती टाका. विचार प्रवर्तक आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्या सोडवणूक, प्रात्यक्षिका ड्रिव्हन, लॅबोरेटरी बेस्ड शास्त्रज्ञाची मानसिकता ही आणा. तरच तुम्हाला आगामी आपल्या वाटचालीत भवितव्य आहे. शेवटी डार्विनने जे सांगितलं, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला पण ऍप्लिकेबल आहे, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. कारण जग हे अतिशय वेगाने बदलतंय. नवीन नवीन चॅलेंजेस, नवीन नवीन प्रॉब्लेम्स येतील, नवीन सोल्युशन्स आपण काढू. पण त्याला अडॉप्ट होणं, त्याच्या दृष्टीने स्वतःच बदलणं, हे ज्याला जमेल तेच लोक यशस्वी होतील. आणि इथंच आपल्या शास्त्रीय मनोवृत्तीचा तुम्हाला फायदा होईल. हे मी मुद्दामून उदाहरण देतो. हा एक छोटा प्रातिनिधिक विद्यार्थी आहे, त्याच्या आई वडिलांच्याकडे त्याला कपडे घ्यायला पैसे नाहीत, पण त्यांना लॅपटॉप द्यायला लागतो. कारण हेच आपल्या उच्च शिक्षणाचं व्हर्च्युअल एज्युकेशनचं मॉडेल आहे. कुणाला माहिती, हाच विद्यार्थी 30 वर्षांनी गुगलचं सीईओ झालेला दिसेल तुम्हाला. आणि हेच टेक्नॉलॉजी आणि सायन्स इज अ ग्रेट इक्वलायझर. तो सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर आणून ठेवतो. आणि त्यामुळे या अशा चौकस आणि ज्याच्याकडे साधन संपत्ती नाही अशा विद्यार्थ्यांना आपण समाजापुढे आणलं पाहिजे. मी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर लेखन केलेलं आहे. या पुस्तकाला माशेलकर सरांनी प्रस्तावना पण दिली आहे. आपल्याला जर आवडलं तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. IT करिअरवर पण मी लेखन केलेलं आहे, सोशल मीडिया या विषयावर. हे आता माझ्या जीवनाचं ध्येय आहे. मी विद्यार्थी, व्यावसायिक यांचं करिअर काउन्सिलिंग करतो. त्याच्यासाठी माझी एक वेबसाईट पण आहे. पण करिअर काउन्सिलिंग हा आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक घटकात नसलेली गोष्ट आहे. आणि तीच मी उणीव भरून काढायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हा, तुम्ही आता प्रश्न विचारू शकता किंवा आता काय करायचं बघा. पाऊण तास झाला आपला. ओके, तुम्ही बरेच चांगले चांगले पॉइंट मांडलेत. त्या अनुषंगाने थोडं आपण चर्चा करूया. शुअर. ॲज आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या मनात येणारे हे साहजिकच क्वेश्चन्स आहेत. त्याच्यातलं पहिला मी जस्ट मांडतोय. सर, तुम्ही म्हटलात की व्हर्च्युअल लर्निंग, आता जे आपण IT वापरतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या बेसवर व्हर्च्युअल लर्निंगला फार महत्व आलेलं आहे. आणि तुम्ही सायमल्टेनियसली अजून एक स्टेटमेंट केलं की लॅबोरेटरी बेस शिक्षण घेतलं पाहिजे. आता स्थिती अशी आहे, जर आपण एक्सपेरिमेंट हे जर व्हर्च्युअली जर केले तर त्याचं जे ऍक्च्युअल फिलिंग आहे ते व्हर्च्युअल लर्निंग मध्ये येत नाही ॲज कम्पेअर टू लॅबोरेटरीमध्ये. जसं लॅबमध्ये जर एखादा एक्सपेरिमेंट केला
तर त्या विद्यार्थ्याला व्यवस्थित समजला जातो. पण ते व्हर्च्युअल लर्निंगने ते काही माहिती पडत नाही. तर त्याविषयी आपलं थोडंसं मत किंवा थोडं डिस्क्रिप्शन द्यावं. मला असं वाटतं की ब्लेंडेड लर्निंग हे आपलं मॉडेल असलं पाहिजे. व्हर्च्युअल आणि फिजिकल दोन्ही महत्वाचे आहेत. प्रत्येकाला एक स्थान आहे. विद्यार्थ्याला दररोज कॉलेजला येणं कदाचित जमणार नाही काही कारणाने किंवा काही घटकांमुळे, पण आपण प्रयोग करणार असो तर प्रयोगशाळा पाहिजे. आणि आपण जेव्हा भौतिक महाविद्यालयात येता जेव्हा तुम्हाला कारण तुम्हाला एक लक्षात घ्या की मनुष्य हा समाज जीवन जगणारा माणूस आहे. प्रत्येक माणूस हा रोबो नाहीये, त्याला भावभावना आहेत आणि यासाठी त्याला लोकांशी संवाद साधायला पाहिजे. आणि जर प्रयोगशाळेत गेला तिथं त्याला विद्यार्थी भेटला, सुपरवायझर भेटला, मॉडरेटर भेटला तर नक्कीच त्याच्या विचार करायच्या वृत्तीत फरक पडतो. माझा मुद्दा हा आहे की थेअरी आणि प्रॅक्टिस याच्यात महत्व काय आहे. आणि मला दुर्दैवाने असं जाणवतं की विद्यार्थी हे परीक्षार्थी विद्यार्थी आहे. त्याला परीक्षेत पास व्हायचं असतं, त्याला प्रात्यक्षिका करून गोष्टी शिकायच्या नसतात. ही वृत्ती बदलणं जास्त महत्वाचं. ओके, म्हणजे थोडक्यात ब्लेंडिंग लर्निंग हा मॉडेल आणणं फार ब्लेंडेड लर्निंग म्हणजे तुम्ही क्लासरूम किंवा वर्गात शिकवा, नंतर व्हर्च्युअल पण शिकवा, प्रयोग करायची त्यांची मनोवृत्ती करा. तुम्ही असं क्लासरूम किंवा वर्गात सांगितलं पाहिजे की मुलांनो जाऊन हा प्रयोग करून या. आणि काही प्रयोग हे सगळेच प्रयोग शाळेत असतील असे नाही, काही व्यवहारिक प्रयोग असतील. जाऊन तुम्ही एखाद्या निसर्गात जा, निसर्गात जाऊन गोष्टी बघा आणि आम्हाला रिपोर्ट करा तुम्हाला काय दिसतं. आता तुम्ही मला सांगा की जर चंद्रग्रहण असेल तर ते तुम्ही व्हर्च्युअल दाखवणार का फिजिकल दाखवणार? ओके, फिजिकलीच फार महत्वाचं असेल ना. मग ते नुसतं त्याला सांगणार का तुम्ही त्याला असाइनमेंट देणार? माझ्या असं वाटतं की शैक्षणिक धोरणामध्ये तुम्ही अकॅडमिकली त्याला असाइनमेंट दिली पाहिजे. शास्त्राचा जर तो विद्यार्थी असेल तर तू अमुक अमुक ठिकाणी जा, हे ग्रहण बघ, तुला काय दिसतं हे ऑब्झर्व कर आणि मला वातावरणात तुला जे जाणवणारे बदल आहेत याच्यावर प्रेझेंटेशन दे. आता हे पण शिक्षण आहे की नाही? बरोबर आहे. पण या शिक्षणाने त्या विद्यार्थ्याला काय शिकायला मिळालं? तो महाविद्यालयात नव्हता, तो बाहेर गेला, त्याने एक प्रयोग जो आपल्या सिलेबस मध्ये होता तो प्रत्यक्ष घडताना बघितला आणि मग तो त्याला किती चांगला समजेल. म्हणजे थोडक्यात फील्ड लर्निंग सुद्धा फार महत्वाची. ऑब्व्हियसली हे सगळ्यांना म्हणजे आयटी अगदी प्रत्येकापासून की तुम्हाला आपल्या आउटस्टँडिंग म्हणतोय आपण जे बाहेर जाणार एज्युकेशन जगात जे घडत असतं. आणि हे तुम्ही लक्षात घ्या की विद्यार्थी जर ऑनगोईंग लर्नर असेल तर त्याला हे कायम त्याची मनोवृत्ती असली पाहिजे शिक्षणाची. त्याला असं वाटतं का म्हणे की मला शिकण्यासाठी कॉलेजमध्येच जायला पाहिजे. तुम्ही कुठेही जाताना शिकू शकता ना. आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात त्या आपण निरीक्षण करून शिकू शकतो. ओके सर, दुसरा प्रश्न असा होता की आपण आता टेक्नॉलॉजीचं निश्चितच बरेचसे फायदे आहेत, तर त्याच्यातला अजून एक आपण फायदा सांगितलं की त्यांना आता भावना वगैरे आपल्याला शेअर करता येऊ लागल्या. तुम्ही एक्झाम्पल सांगितलं अलेक्साचं की फ्युचरमध्ये आपल्याला ते बर्थडे विशेष वगैरे करेल किंवा आपल्याला जे काही महत्वाचं वाटतोय त्याविषयी ते आपल्याशी शेअरिंग करतील. पण कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची आहे. आपण जेव्हा इंटरॅक्ट करतो, आपण ज्या पद्धतीनं संगणक वापरतो किंवा स्मार्टफोन वापरतो, आपण माहिती निर्माण करतो. आता ह्याचं पृथक्करण करून एक अल्गोरिथम तयार होईल. आता समजा माझं नाव दीपक शिकारपूर आहे, मी काय प्रकारे संगणक वापरतो, मी काय प्रकारे फोन वापरतो, माझी सोशल मीडिया इंटरॅक्शन काय आहे, याचं पृथक्करण करून हा संगणकच मला सांगेल की असं असं तुम्ही करा. आणि हे जे करायची क्षमता आहे ही तुमच्या डेटा अनालिसिस आणि एआय मुळे त्याला मिळेल. आता ह्यातलं किती योग्य किती अयोग्य मला माहिती नाही, पण आता आपण जर आपल्या समाज जीवनात म्हणतो की आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, जेव्हा घरात आजी आजोबा होते आणि वडील घटक होते. आता ही अशा फॅमिलीज नाही आहेत. आता मला बारामतीत काय माहिती नाही, पण पुण्या मुंबईमध्ये सगळे विभक्त कुटुंब आहेत. तिथं आजी आजोबा नाही, सगळे नातेवाईक बाहेर, मुलांशी बोलायला कुणी नाही. त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान कामाला नाही येणार तुम्हाला. हा, पण या तंत्रज्ञानाचा हा फायदा म्हणायचा की तोटा म्हणायचा? कारण तुम्ही हे बघा, हे तंत्रज्ञान आहे, तुम्ही म्हणलात तर फायदा, म्हणलात तर तोटा. वापरायचं कसं आहे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही कायम लक्षात ठेवा सर, तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तुम्ही फळ कापायला वापरणार का भोसकायला वापरणार हे तुमच्या हातात. आणखी एक तुम्ही जे सांगितलं तुमचं एक्सप्लेनेशन मध्ये की सध्या आपण एकच डिग्रीवर डिपेंड न राहता मल्टिपल डिग्रीज किंवा ड्युअल डिग्रीज घेतली पाहिजे. तर युजीसीने पण ऍक्सेप्ट केलं, कालच मी पेपरमध्ये वाचलं. हा, पण सर प्रॉब्लेम असा आहे, आमचा एखादा मास्टर स्टुडंट हा पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकण्याच्या बरोबरच तो जेव्हा सायबर क्राईम किंवा बाकीच्या गोष्टीचं जो ज्ञान घेतो
पण हे केवळ ते ज्ञान घेण्यापुरतंच लिमिटेड राहतं, म्हणजे त्याला पुढे त्याच्यात प्रावीण्य मिळत नाही. कारण मग तो इथंच काही आपण या विद्यार्थ्यांचं तुम्ही काउन्सिलिंग करायला पाहिजे आणि त्याला ट्रॅक करून द्यायला पाहिजे. जसं आता पत्रिका असते बा, ज्योतिषी काय करतो, एक तुम्हाला पत्रिका करून देतो की तुमचं आयुष्य असं होणार आहे, तर तुम्ही एक त्याची करिअर पत्रिका करून द्यायला पाहिजे की तू हा विद्यार्थी आहेस, तू हे शिकतोयस. अलाइड एज्युकेशन जे तुझ्या आता सिलेबसच्या एज्युकेशनच्या पूरक म्हणतो आपण, हे घे, हे स्किल्स अक्वायर कर आणि त्याला पदवी नको, पदविका मिळेल ना. आता आपल्याकडे अनेक विद्यापीठ स्किल बेस्ड सर्टिफिकेशन देतात, नाही, अनेक आमच्या ग्रँट्स कॉलेजने ते देतात. चालू केलेलं आहे सर्टिफिकेट कोर्स. आमचं कॉलेज ऑटोनॉमस झाल्यापासून ते करतो. तुम्ही पण देऊ शकता आणि त्यांना सांगू शकता तुम्ही प्लस प्लस मेंटॅलिटी ठेवा. आमच्या ओके. कॉलेजमध्ये आल्यावर आम्ही तुम्हाला 5 डिग्री एक ओके. का अजून 4 पदविका देऊ, पण ते कुणी काय करायचं हे तुम्ही त्याला त्याच्याशी काउन्सिलिंग करून ठरवलं पाहिजे. इथं सब गोडे 12% मॉडेल चुकीचं आहे. ओके, नाही पण त्याचं ग्लोबलायझेशन होणं गरजेचं आहे ना, कारण बाहेर लोकांना ग्लोबलायझेशन साठी मग तुम्हाला काही अमेरिकन, आता काही दिवसांनी असं शक्य होईल, आता नाही पण 1-2 वर्षांनी काही अमेरिकन, UK, ऑस्ट्रेलिया, जपानची विद्यापीठं तुमच्याशी करार करतील तुमच्या कॉलेजशी आणि मग ते तुम्हाला अनेक गोष्टी घडतील. टीचर एक्सचेंज, स्टुडंट एक्सचेंज, मग त्यांचा लोगो तुम्हाला वापरता येईल. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. हे मी तुम्हाला सांगतोय, हे ऑलरेडी घडतंय भारतामध्ये. तुमच्या इथं घडतं की नाही माहिती नाही, पण बाहेर तर घडतंय आणि तुमच्याकडे ही लोड आहे. आम्ही त्यासाठी स्किल बेस्ड सर्टिफिकेट कोर्सेस बऱ्यापैकी चालू हे केले. तुम्ही पहिला टप्पा तुम्ही चांगला केला. आता ह्याच्या पुढे तुम्ही ह्या गोष्टीवर करार करा. तुमच्याकडे हजारो विद्यार्थी आहेत, 10,000 विद्यार्थी आहेत तुमच्याकडे. हो. आता तुम्हाला हे माहितीये का की जपान आणि अमेरिकेमधल्या अनेक विद्यापीठांमध्ये 1000 विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे. तर तुम्ही स्वतःला एक महाविद्यापीठ समजू शकता त्यांच्याशी तुलना केली. असे अनेक विद्यापीठ तुमच्याशी करार करू इच्छितील ना. ते म्हणतील की तुमच्या विद्यार्थ्यांना आम्ही थोडं ज्ञान देऊ, आमच्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही ज्ञान देऊ. असं नाही की सगळं ज्ञान त्यांच्याकडे, तुमच्याकडे पण आहे चांगलं. तुम्ही आणखी एक मुद्दा म्हटलात, मास पर्सनलायझेशनचा, जेणेकरून आपण नुसतं प्रोडक्शनच करतोय. पण असं आहे की ती विद्यार्थी जर आपल्या कॉलेजमध्ये असे मासमध्ये आले आणि त्यावेळेला जे नॉलेज घेतात ते सामाजिक जीवनात असतं, पण नंतर तुम्हाला त्याला जे हवंय. आता तुम्हाला काय, अनेक लोकांनी सर्वेक्षण केलं की बैजू हे ऍप पॉप्युलर का झालं. ओके. जर शाळेत सगळं परफेक्ट शिक्षण होतं तर मग बैजू ऍप पॉप्युलर का डाउनलोड जातं. रोज बैजू 75,000 ठिकाणी डाउनलोड का होतं भारतामध्ये. कारण आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये कुठंतरी काहीतरी विकनेस किंवा कमी आहे. हीच कमी आहे की विद्यार्थ्याच्या बरोबर जाऊन आपण शिक्षण देऊ शकत नाही. आणि हे तर आपण हे असं मान्य करूया की आपल्याला दोन्ही पाहिजे. आपल्याला विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये पण आलेला पाहिजे, तिथं त्यांनी एकत्रित शिक्षण घेतलं पाहिजे, संघभावना शिकली पाहिजे आणि त्याचं जेव्हा शिक्षण होईल वैयक्तिक, त्याच्या ज्या अडीअडचणी आहेत ते तो कसं सोडवणार. तर तिथं त्याला जेव्हा हवं तेव्हा तो पुस्तकं वाचेल, ऍप डाउनलोड करेल, तो अनेक मार्गाने ज्ञान प्राप्ती करेल. ओके. तुम्ही सर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलात की सोशल मीडियावर आपली इन्फॉर्मेशन शेअर करू नये. सगळं हे करूया जे तुम्हाला अतिशय मॉडरेटने, अतिशय रिस्ट्रिक्टिव्ह असलं पाहिजे. ह्या विषयावर मी एक पुस्तक लिहिलंय वेगळं की सोशल मीडिया डूज अँड डोंट्स वर. मी अनेक लोक बघितले की जे आपलं रोजनिशी सारखं छापतात त्याच्यावर. मी सकाळी उठलो, मी अमुक ठिकाणी गेलो, हे काय सोशल मीडिया जागा आहे छापायची. जग बघत असतं सगळं ते. तुम्ही हे एवढं आपल्याकडे प्रायव्हसी म्हणतो तुम्ही, तुम्हाला वैयक्तिक आयुष्य हाच आहे ना. थोडेफार वापरण ठीक आहे, पण अतिवापर पण घातक आहे. म्हणजे तो टेक्नॉलॉजीचा अतिवापर असं अतिशयोक्ती मानावी लागेल. हे बघा, तो प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध आहे, आता तो कसा वापरायचा हा तुमच्यावर अवलंबून आहे. काही लोक इतके सेल्फी ऍडिक्ट आहेत, रोज 50 सेल्फी टाकतात. तो त्याच्यात विकार होतो, त्याच्यात त्यांचा रोग निर्माण होतो, दुभंग व्यक्तिमत्व निर्माण होतं. त्यांना असं वाटतं की मी 5 सेल्फी टाकल्या, मग त्यांच्यात अजून एक प्रॉब्लेम होतो, ते सेल्फी लाईक पण व्हायला पाहिजे. जर मला 500 लाईक एका तासात नाही मिळाले तर त्यांना असं वाटतं की आपलं जीवन संपलं. याच्यातनं आत्महत्या केल्यात लोकांनी. आता हा काय मूर्खपणा सुरू आहे. ठीक आहे सर, सायन्स डे निमित्ताने आमच्या मुलांसाठी एक तुम्ही संदेश द्यावा, मग आपण आपलं हे. माझा संदेश अगदी सोपा आहे, चौकस मनोवृत्ती ठेवा. कुठलीही गोष्ट स्वतः विचार करा, क्वेश्चन करा की हे असं का. आणि जर आपण शास्त्रीय मनोवृत्ती आपल्या कुठल्याही प्रयोगात ठेवली तर आपलं जीवन बदलेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या महाविद्यालयातील सायन्स फोरमनं विज्ञान दिनाचं औचित्य साधून आज जे वेबिनार आयोजित केलेलं होतं, त्या वेबिनारमध्ये
डॉक्टर दीपक शिकारपूर सरांनी आपल्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी आणि भविष्यात या क्षेत्रामुळं भारताचं जगातील स्थान काय असेल यावरती जे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती आणि या महाविद्यालयातील सायन्स फोरमच्या वतीनं शिकारपूरकर सरांचे आभार मानतो. धन्यवाद. Good afternoon, all of you. I am Kakade Sandeep, coordinator of this webinar, present here to propose vote of thanks. Honorable members of Anekant Education Society, honorable principal of our college and convener of this webinar, Dr. Chandrasekhar Murumkar, organizing secretary Yogesh Indulkar, our most valued invited resource persons and dear participants. It's my privilege to have been asked to propose a vote of thanks on this occasion. First of all, I would like to take this opportunity to thank our Anekant Education Society and members of this society for providing academic freedom to students and faculties to develop humanity. I am very much thankful to our principal for his inspiring mentorship, motivation, and support. I, on behalf of organizing committee of this webinar on science awareness, extend thanks to Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan for sponsoring to this event. I am very much thankful to Dr. Ajit Telve, Rusha coordinator of our college, for continuous support and advices which have greatly helped towards the successful organization of this webinar. I thanks to all vice principals and registrar of the college for their valuable support and the cooperation towards organizing this event. With these words, I would like to thank our speakers, Professor Pandit Vidyasagar and Dr. Deepak Shikarpur, for making outstanding presentation and making this webinar interesting and meaningful. I take this opportunity to thank technical staff, Mr. Purushottam Dixit, for providing their technical skill to organize this webinar on YouTube live platform. I acknowledge all the support and the guidance received from Dr. Yogesh Indulkar, who is organizing secretary of this webinar. A special thanks to organizing committee, teaching and non-teaching staff for their coordination and support. Finally, our heartfelt thanks to all participants and our students for active participation. Again, thanks to all the people who helped me entirely in the organization of this webinar, directly or indirectly, to make this webinar more successful. With this warm word and a kind message, we move to the end of today's webinar. Thank you very much. Thanks to all. Please note that the feedback link is provided on your emails, registered email, your Telegram group and WhatsApp group. For getting webinar participation certificate, feedback form is mandatory. Thank you very much.